ऐसा ये पहले देशव्यापी कर्मचारी बांधव आज 20 मे 2026 रोजी जे धरणा आंदोलन GM ऑफिस BSNLच्या गेटसमोर जे होतं आहे याचं मुख्य कारण आहे की IDA जो इंडस्ट्रीयल डिअरनेस अलाउन्स आहे त्याला 3 महिन्यापासून डिले झालेला आहे आणि डिले होण्याचं कारण फक्त DOTकडून आणि गव्हर्नमेंटकडून जो डिले होतो आहे त्याला गिट्टी इंटेन्शन आहे त्यांचं डिले करण्याचं काही कारण नाही. पेन्शनर्स असोसिएशन सगळ्या 12 पेन्शनर्स असोसिएशन या एकत्रितपणे आज धरणा आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. एक मानवी साखळी तयार करून पूर्ण बिल्डिंगला घेराव घालून हे आंदोलन आज उभं झालेलं आहे आणि प्रत्येक असोसिएशनने यामध्ये इफेक्टिव्हली पार्टिसिपेट ह्याच्यासाठी केलं की जे सगळे 70 वर्षाच्या 60 वर्षाच्या पुढे आणि उन्हामध्ये हे सगळे उभे आहेत हे फक्त ह्याच्यासाठी की स्वतःचा हक्क कॉन्स्टिट्युशनल राईट्स त्यांना पाहिजेत. ते ज्युडिशियरीतर्फे त्यांचं अप्रोच आहे, त्यांचा धरणा आंदोलनतर्फे अप्रोच आहे आणि वारंवार पर्सुएशन करून गव्हर्नमेंटला ईमेल्स करून गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार करून सुद्धा ह्याच्यावर कोणती ॲक्शन होत नाही आणि त्यांचं पेमेंट रिलीज करण्यासाठी डिले होतो आहे. त्यामुळे आज सर्व संघटना SNPWA एक जे जॉईंट कमिटी आहे MTNL BSNL जी पेन्शनर्स असोसिएशन आहे ह्या सगळ्या जॉईंटली लढत आहेत ह्याबद्दल आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सर्व म्हणजे गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी गव्हर्नमेंटनी आमची हाक ऐकण्यासाठी गव्हर्नमेंटने आमचा लिगल राईटला आम्हाला जस्टिस देण्यासाठी ही सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आणि किती प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहे की इंडस्ट्रीयल डिअरनेस अलाउन्स हा आमचे जे पेंडिंग आहे गव्हर्नमेंटकडं ते इमिडिएटली रिलीज करावं आणि त्याचे एरियाज आम्हाला लगेच द्यावेत, त्यांचे विथ इंटरेस्ट द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 3rd PRC त्यांनी लगेच एक्झिक्यूट करावे आणि पेन्शनर्स लोकांच्या ज्या पेंडिंग एरियर्स आहे पेंडिंग ज्या फायनान्शियल इश्यूज आहेत हे लगेच सेटल करावे गव्हर्नमेंटनी. त्यासाठी ते धरणा आंदोलन आहे. सर 5वं पे कमिशन आणि 6वं पे कमिशनचं तुम्हाला काही बेनिफिट मिळालं नाही असं तुमचे ज्येष्ठ नागरिक सांगता येईल नाही बेनिफिट मग त्यासाठी 3rd PRC आम्ही 3rd PRCची जी मागणी करतोय याच्या आम्हाला फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंटतर्फे न मिळाल्यामुळे किंवा डिले होत असल्यामुळे हे धरणं आंदोलन आहे. 12 संघटनेचा सहभाग याच्यामध्ये आहे. सगळे पेन्शनर्स असोसिएशन काही आंदोलन करण्याच्या अगोदर काही निवेदन वगैरे दिली होती का काही संघटनेच्या 100% सगळ्या आम्ही निवेदनं दिलेत, ईमेल्स दिलेत, आम्ही कंटिन्युअस पर्स्युएशन करतोय. सगळ्या असोसिएशनच्या सगळ्या मेंबर्सनी ईमेल्स हे गव्हर्नमेंटला पाठविलेले आहेत, सेक्रेटरी ऑफ DOTला पाठविलेले आहेत. तरी ह्या बाबतीमध्ये कोणती ॲक्शन होत नसल्यामुळे आम्ही धरणं आंदोलन हा मार्ग. आपलं नाव सर? माझं नाव सुनील वारपो. मी ह्या SNPWAचा मी लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायरमेंटनंतर वकिली जी सुरू केली त्यामुळं मी ह्या संघटनेचा लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायर्ड AGM आहे BSNL. थँक्यू. आणि हे लेखी आश्वासन असताना त्याचबरोबर लेखी आश्वासनासोबत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये साधारणतः तुम्हाला त्याच्यामध्ये हे मिळत नाही, पेन्शन मिळत नाही. तर तो रूल 37A मध्ये हा बदल करून हा BSNLमध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा सुद्धा हक्क प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये नमूद आहे. आणि हे सर्व नमूद असताना घटनात्मक तरतूद असताना आज गव्हर्नमेंट वेगवेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी अडथळे निर्माण करून हा आमचा हक्काचा DA आणि हक्काचं जे पेन्शन आहे
या पेन्शनवर गदा आणू इच्छिते. त्याकरता संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी जे कर्मचारी उपस्थित आहेत, जे पेन्शनर उपस्थित आहे, 80 वर्षाचे या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. गव्हर्नमेंटला खरं म्हणजे या संदर्भात लाज वाटायला पाहिजे की BSNLच्या किंवा BSNLमधून रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत यांना आज त्यांनी रस्त्यावर उतरवलं आहे. आणि रस्त्यावर जरी उतरलं आहे तर आमची तेवढी हिंमत आहे, आम्ही एकजुटीनं या ठिकाणी उभं राहिलो आहे आणि गव्हर्नमेंटला आम्ही भाग पाडणार आहोत की हा DA आणि जो आमचं पेन्शन रोखलेलं आहे हे पेन्शन रिव्हिजनसुद्धा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या एकजुटीचा विजय होणारच आहे निश्चितपणे. आणि त्या अनुषंगानं आजचं हे धरणं आंदोलन आहे. हे पूर्ण राज्यव्यापी आहे का? हे पूर्ण देशव्यापी देशव्यापी आहे. आहे. देशव्यापी आहे आणि हे देशामध्ये संपूर्ण या BSNL आणि DOT मधला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी वर्किंगमधले सुद्धा BSNLचे कर्मचारी सामील आहेत. जे सेवानिवृत्त आहेत त्याचबरोबर वर्किंगमधले सुद्धा. पुढची भूमिका काय असणार आहे आता? पुढची भूमिका, आमची भूमिका आता जशी आमचे जे 1/1/2026 पासून जो DAD होता त्यांनी काल आमच्या खात्यात जमा केला, परंतु कदाचित होऊ शकते की आज गव्हर्नमेंट या पेट्रोल आणि याच्या टंचाईच्या माध्यमातून जो DA आहे, ॲव्हरेज DA आहे, हे सुद्धा स्थगित करू शकतो. त्यामुळे आम्ही याचं आंदोलन कंटिन्यू करणार आहोत. आणि त्याचबरोबर पेन्शनर्स करता सुद्धा आमचा 17 वर्षापासून 18 वर्षापासून आमचं जे पेन्शन रोखलेलं आहे, वाढ रोखलेली आहे, हे पेन्शनसुद्धा मिळण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि गव्हर्नमेंटचा निषेधपणे करणारा हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. आपलं नाव? आपलं नाव? माझं नाव राम निंबाळकर, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशनचा मी ऑल इंडियाचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहे. धन्यवाद.